नमस्कार. तर आज सर्वीकडे जाहिरात होती की ढगफुटी होणार आहे आणि सर्व शाळांना सुट्टी आहे. तर आम्ही ठरवलेलं की चला आपण त्या दिवशी मस्त वडापावची पार्टी करूया. तर सर्वांना सुट्टी होती, सर्व घरीच होते, त्यामुळे असं प्लॅन आमचा ठरलेला. तर सर्वात आधी पोटॅटो आम्ही मॅश करून घेत आहे. त्याआधी तुम्ही कुकरला शिट्टी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आता वडापावची पार्टी आमचे सासरे देणार होते, त्यामुळे त्यांनी सगळी त्याची फोडणी तयार केली व्यवस्थित पद्धतीने आणि ते एकदम प्रोफेशनल वडापाव बनवतात, कारण त्यांचं खूप वर्षांपूर्वी हॉटेल होतं, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित छानपणे बनवतात. हे बॅटर पण ते खूप छान बनवतात. तर इथं सर्वात आधी आम्ही मिरचीचे भजे तळणार आहोत. आता आम्ही त्यांना मदत करत होतो, त्यामुळे हे बटाट्याचा जो आम्ही रगडा केलेला त्याचा पॅटीस बनवत आहे. ते पॅटीस आम्ही इथे काढून घेणार आहे आणि त्यांना मदत करत होतो थोडीफार. आणि त्यानंतर मग ते वडापाव, पाववडा, मिरचीची भजी असं फ्राय करणार होते. आणि तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. तिकडे म्हटलं का बाबाला पण दाखवू द्या ना. दाखवतो. आम्ही ना आता मिरचीच्या भजी बनवत आहे. गरम गरम तेलामध्ये आम्हाला भजे खायचे, गरम गरम मिरचीचे भजे खायचे, वडेपाव संग भजे खायचे. तर असे आमचे वडे होत होते, मिरचीचे भजेही होत होते आणि हे आमचे सासरे आमची मदत करत होते. तर भजे पण खूप सुंदर केले होते. त्यांनी थोडासा सोडा बॅटरमध्ये टाकला होता, त्यामुळे ते एकदम सुंदर सॉफ्ट झाले होते, अजिबात कडक नव्हते. त्यानंतर आता आम्ही तिथे पाववडा तळण्याची तयारी करत आहोत. पाववडा पण इतका चविष्ट होता, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. पावसात ती मजा खूप वेगळीच आहे. तुम्ही पण ढगफुटीच्या दिवशी सर्व घरी असताना काय केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं आमचे शेठ, त्यांना पण सुट्टी होती आणि निशिताला तर सुट्टी असल्यानंतर लगेचच मामाच्या गावाला यायचं असतं. मामाचं गाव खूप लांब आहे. आणि त्यानंतर आता इथे पाववड्याची पण तयारी चालू आहे आणि हे थोडीशी यांची मदत मध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर खूप जास्त चविष्ट यांनी बनवले. नक्की जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रेसिपी देईन. हे आमच्या सासूबाई आणि मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आणि मी मस्त बाहेर मस्त ह्या पावसामध्ये वडापावचा आनंद घेत आहे. तर तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.